प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. मित्रहो, जात या देशातील शोषण व्यवस्थेची सर्वात मोठी आणि भीषण अशी संस्था आहे. जात या व्यवस्थेचं निर्मूलन व्हावं ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची अगदी 1916 पासून असणारी भूमिका. मात्र जातीच्या या संदर्भात किंवा जात या संदर्भात आज चर्चा करण्याचं विशेष कारण असं की उत्तर प्रदेशच्या सरकारने जातीचा उल्लेख असणाऱ्या जाहिराती, बॅनर, जातीच्या नावावर घेतले जाणारे मेळावे, राजकीय रॅली, जातीचा उल्लेख असणाऱ्या ज्या वाहनांवर जातीचा उल्लेख असेल अशा सगळ्या गोष्टींवर बंदी आणलेली आहे. आणि ही बंदी आणण्याचं कारण नेमकं काय घडलं? अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये प्रवीण क्षेत्रीय नावाच्या एका इसमानं त्याच्या विरोधात दारूची अवैध वाहतूक आणि व्यवसाय करण्याच्या संदर्भातला गुन्हा दाखल होता आणि यामध्ये त्याच्या जातीचा उल्लेख पोलीस FIRमध्ये रेकॉर्डमध्ये किंवा त्या केसमध्ये करण्यात आला होता आणि याला आव्हान देण्यात आलं होतं. आणि म्हणून हा प्रवीण क्षेत्री विरुद्ध उत्तर प्रदेश सरकार असा हा खटला अलाहाबाद उच्च न्यायालयामध्ये गेला आणि 16 तारखेला या 16 सप्टेंबर 2025ला त्यावर तिथल्या न्यायमूर्ती विनोद कुमार यांनी निकाल दिला आणि त्यामध्ये पोलीस रेकॉर्डमध्ये जातीचा उल्लेख असणं म्हणजे संवैधानिक नीतिमत्तेला किंवा संविधानिक नीतिमत्तेच्या ते विरोधात आहे अशा प्रकारचं त्यांनी आपल्या निर्णयात म्हटलं. आणि या निर्णयाला अगदी भांडवल करत या निर्णयाला अगदी खूप गंभीरपणाने घेत उत्तर प्रदेश सरकारने एक प्रकारे जातीचा उल्लेख असणाऱ्या प्रत्येक गोष्टीवर बॅन आणण्याचा कायदाच त्या राज्यामध्ये आता केला. काय या जात याचा उल्लेख किंवा याचं बॅनर किंवा याचे मेळावे किंवा याची राजकीय रॅली हे न घेतल्याने जाती व्यवस्था किंवा जात ही निघून जाईल का? ज्या जात या संदर्भात मध्यंतरीच्या काळामध्ये ज्याला आपण दलित साहित्य म्हणून ओळखतो, साहित्यिकांच्या मधून एक चर्चा आली, ती जात नाही ती जात. परंतु बुद्धाचं अनित्य तत्त्वज्ञान असं सांगतं की जगात कुठलीही गोष्ट चिरकाल आणि चिरस्थायी राहू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला उदय आहे तसा असता आहे, ती अनित्य आहे आणि म्हणून जात देखील एकदा नष्ट होऊ शकते, परंतु ती जात का नाही? त्यामुळे उत्तर प्रदेशच्या सरकारने जातीच्या मेळाव्या, रॅली, जातीचा उल्लेख, जातीचे बॅनर, ज्या वाहनांवर जातीचा उल्लेख केलेला असेल त्याच्यावर बंदी, अशा सगळ्या गोष्टींना जरी बंदी आणली तरी या बंदीचा अर्थ म्हणजे ते जाती व्यवस्था विरोधक झाले किंवा जाती व्यवस्थेचं ते निर्मूलन करायला सिद्ध झाले असा होतो का? या सगळ्या गोष्टींचा जर आपण अर्थ घेतला तर निश्चितपणे अलीकडच्या काळामध्ये जातीनिहाय जनगणनेचा जो मुद्दा देशभरामध्ये अतिशय गंभीर आणि मोठा झाला आहे आणि ज्या पद्धतीनं जातीनिहाय जनगणनेतून या देशाचं विदारक सत्य हे समोर येणार आहे, हे विदारक सत्य समोर येऊ नये त्यामुळे जातीच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर अनेक जातींना एकमेकांमध्ये संघर्ष करायला लावण्याची नीती देखील महाराष्ट्रच्या राज्य व्यवस्थेच्या अंतर्गत आपण पाहतो आहे. समाजामध्ये कशा प्रकारची जातीय आरक्षणाची संघर्षाची एक व्याप्ती वाढलेली आहे. अर्थात असो, आज आपला हा विषय नाही. आपला उत्तर प्रदेशच्या अनुषंगानं जातीच्या उल्लेखावर जी बंदी आणली आहे याच्यामुळे जाती नष्ट होतील का? जात जाईल का? जातीचं निर्मूलन होईल का? हा खरा गंभीर प्रश्न आहे. अर्थात उत्तर प्रदेश सरकारने जे आदेश दिले आहेत त्यामध्ये पोलीस FIRमध्ये जर कोणाच्या संदर्भातला गुन्हा दाखल होत असेल तर त्याच्यामध्ये त्याच्या जातीचा उल्लेख करू नये. कुठल्याही शासकीय कार्यालयामध्ये किंवा शासनाच्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये असणाऱ्या सार्वजनिक क्षेत्रामध्ये जातीचा उल्लेख असतील अशा पाट्या लावू नये. तशा प्रकारचा उल्लेख असणारी बॅनर तात्काळ काढली जावीत. त्यामुळे अशा प्रकारचे आणि जातीचे मेळावे घेतले जाऊ नये. उत्तर प्रदेश आणि बिहार याचं संपूर्ण राजकारण जे जातीवर आधारलेलं आहे आणि जातीच्या अस्मितेची तीव्रता असणाऱ्या या राज्यांमध्ये जातीच्या राजकारणाने वरच्या जातींना सत्तेतून जो शह देण्याचा प्रकार गेल्या अलीकडच्या काळामध्ये जो दिसतो आहे त्याची एक भीती निश्चितपणे वरच्या जाती समूहांमध्ये आहे. त्यामुळे जातीचा उल्लेख टाळणं आणि जातीचे मेळावे घ्यायला बंदी आणणं हा प्रश्न राजकीयदृष्ट्या जागृत होत आहेत
त्या कितपत मानतील हा प्रश्न आहे. परंतु हा प्रश्न बुमरँग कसा होईल हा कदाचित येणाऱ्या काळाचा भाग आपल्याला दिसेल. परंतु जाती व्यवस्थेचं खरोखर निर्मूलन करायचं असेल तर जाती व्यवस्थेची मूळ लक्षणं जी आहेत, जी जाती व्यवस्था या समाज व्यवस्थेमध्ये अशी एकदम लागू झाली नाही, तर ती हळूहळू ती विकसित होत गेली. आणि या जाती व्यवस्थेचं इथल्या उच्चभ्रूंनी वर्णन केलं होतं की ही जाती व्यवस्था म्हणजे श्रमाचं विभाजन आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं होतं की जाती हे श्रमाचं विभाजन नव्हे तर श्रमिकांचं विभाजन आहे, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हटले होते. आणि म्हणून जात हे विभाजन नव्हे तर ती क्रमिक असमानता आहे. आणि या क्रमिक असमानता असलेल्या जाती व्यवस्थेचं मुख्य लक्षणं, ज्या 6 लक्षणांनी जाती व्यवस्था युक्त आहे, ती 6 लक्षणं कोणती आहेत? म्हणजे व्यक्ती ज्या कुटुंबात जन्म घेतो त्या कुटुंबाची जात ही त्याची जात बनते. जात या शब्दाचा अर्थ जन्म जरी असला तरी जन्माने त्याला जी चिकटते ती जात. त्या जातीतच त्याचा विवाह होतो. कोणतीही व्यक्ती जन्माला आली ज्या जातीत, त्याच जातीत त्याचा विवाह होतो. म्हणजे रोटी बेटी व्यवहार त्याच जातीत, रोटी बेटी व्यवहार हा त्या जातीचा त्याला करावा लागतो. त्या जातीचा जो जन्मसिद्ध व्यवसाय आहे तोच त्या व्यक्तीला करावा लागतो. त्या जातीचा जो व्यवसाय तो जन्माने त्याच्याकडे आला तोच त्याला करावा लागतो. त्या जातीची वस्ती जी असते त्या वस्तीतच त्याचं निवासस्थान असतं. त्या जातीची जी पंचायत आहे ती जात पंचायत हे त्याचं न्यायनिवाड्याचं स्थान आहे. आणि जातीची स्मशानभूमी ही देखील त्याच्या जातीनेच त्याला दिलेली. अर्थात जागतिकीकरणाच्या काळामध्ये यात आपल्याला काही बदल होताना जरी दिसत असला तरी ती जाती व्यवस्थेच्या उच्चाटनाच्या दिशेने जात नाही. कदाचित जातीचे व्यवसाय हे भांडवलदारांच्या हातात आले, म्हणजे एखाद्या नाभिकाचं दुकान ब्युटी पार्लर म्हणून एखाद्या भांडवलदाराच्या ताब्यात जरी आलं असलं तरी तिथं कारागीर म्हणून काम करणारा हा नाभिक समाजाचा आहे, जात त्याला चिटकलेली आहे. त्यामुळे ही जी जात व्यवस्था आहे ही भारतीय समाज व्यवस्थेचंच जगातल्या कोणत्याही देशात ही व्यवस्था नाही, ते केवळ भारतीय समाज व्यवस्थेतच ती आहे. आणि ही जाती व्यवस्था ही तोडल्याशिवाय, हिचं निर्मूलन केल्याशिवाय, हिचं उच्चाटन केल्याशिवाय या देशाला महासत्ता होता येणार नाही, प्रगतीच्या दिशेने जाता येणार नाही आणि जगातलं समृद्ध राष्ट्र बनता येणार नाही, महासत्ता बनता येणार नाही. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटलं की ही जी जात तोडायची असेल, ही जाती व्यवस्था हिचं निर्मूलन करायचं असेल तर केवळ रोटी बेटी व्यवहार आंतरजातीय स्तरावर करून ते होणार नाही. उलट हा म्हणजे त्या मूळ याच्यावरचा भयंकर असा उपाय ठरेल कदाचित. त्यामुळे रोटी बेटी व्यवहारानं, आंतरजाती रोटी बेटी व्यवहार केल्यानं या जाती व्यवस्थेचं निर्मूलन होणार नाही. तर मग या निर्मूलनासाठी नेमकं काय करावं लागेल? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की या जाती व्यवस्थेला धर्मव्यवस्थेची जी मान्यता आहे आणि त्या धर्मव्यवस्थेची ती मान्यता इथले वेद आणि मनुस्मृती ही धर्मग्रंथ त्याला अबाधित ठेवतात. त्यामुळे या धर्मग्रंथांचं समूळ उच्चाटन करणं हीच जाती व्यवस्था निर्मूलनाच्या दिशेची पहिली पायरी आहे आणि ही सुरुवात आहे. काय उत्तर प्रदेशचं योगी सरकार या दिशेनं पाऊल उचलू शकते? ज्यांचं अधिष्ठानच धर्म राहिलेला आहे, ज्यांनी धर्माधिष्ठित राजकारण केलं आहे आणि ज्यांच्या काळामध्ये उत्तर प्रदेशमधलं राजकीय सत्ता ही ठाकूरांची सत्ता म्हणून ओळखली जाते, त्या सत्तेला त्या राज्यातली जाती व्यवस्था निर्मूलनाची भूमिका तरी घेता येईल का? किंवा ते घेता आहेत का? केवळ अशी बंदी करून जातीच्या मेळाव्यांवर, जातीच्या उल्लेखावर अशा प्रकारची बंदी लादून जाती व्यवस्थेचं उच्चाटन होणार नाही. हे वर्गातल्या प्राथमिक अवस्थेत असलेल्या किंवा प्राथमिक शाळेत शिक्षण घेणाऱ्या मुलांना देखील आता ठाऊक झालं आहे. मात्र उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना किंवा उत्तर प्रदेशच्या राज्य सरकारला हे ठाऊक होत नाही. हा गंभीर विनोद आहे. आणि म्हणून उत्तर प्रदेश सरकारने हे जे पाऊल उचललं आहे ते त्यांनी या देशाच्या जाती व्यवस्थेला मान्य देणाऱ्या धर्मग्रंथांचं उच्चाटन करून त्यांनी कदाचित या जाती व्यवस्थेच्या निर्मूलनाच्या दिशेनं जर पाय उचललं किंवा पाऊल उचललं तर निश्चितपणे संबंध भारत त्यांचं स्वागत करेल. मात्र केवळ अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाला खूप मोठा करून आपण खूप क्रांतिकारी आहोत असा आव जर उत्तर प्रदेश सरकार
आणि तिथले मुख्यमंत्री आणत असतील तर निश्चितपणे तिचा समाजव्यवस्थेचा तो एक समाजव्यवस्थेची ती एक क्रूर चेष्टा आहे, या पलीकडे त्याला काही म्हणता येणार नाही. आणि म्हणून उत्तर प्रदेश सरकारला या दिशेने गंभीर पावलं उचलायची असतील आणि उत्तर प्रदेशच्या त्यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार ज्या राज्यांमध्ये इतरत्र आहेत त्यांनाही जर याचं अनुकरण करायचं असेल तर त्यांनी निश्चितपणे या दिशेने पावलं उचलली पाहिजेत. त्याशिवाय तरुण उपाय नाही. हा व्हिडिओ आपल्याला आवडला तर लाईक करा, शेअर करा, आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या चॅनलला मदतपासून वंचितही ठेवू नका. धन्यवाद.